गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या शोकसभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण जमलेले आहोत. ही शोकसभा कोणाची? बायदाबाई दगडू घोलके, मुक्काम साबुर्डी यांचं वास्तव्य बरेच दिवसापासून मुंबईतच राहिलं गेलं आणि ह्या ठिकाणी राहिलं गेलं. त्यांचं निधन ह्याच ठिकाणी झालं. आता यांची जर ओळख सांगण्याबद्दल जर म्हणलं तर देवशी यांचं माहेर आणि आम्ही वाजवण्याचे आमच्या नाटकातूनच आमची मेवणी सक्की म्हणाय सक्की मिळत पाहिजे. आणि त्या देवशीचा समोर सावलीमध्ये 3 ते 4 शब्द आहेत. सख्या बळी आता मी पण किती सांगितलं तरी आमच्या पोराला स्टेजवर घ्या म्हणजे जे काय आता प्रत्येक जण आला गेला आहे. आणि मी जरी ज्येष्ठ जाती गेला काय सांगू शकता? कोणती आपण आतापर्यंत ह्या आठवड्याची आता प्रत्येकाने आणि बाप पण हे चाललं तर हे घडामोडी तर असतात. याच्यातून फक्त ह्या मानवाला जो जन्म दिला तो खास आई होती. याच्यात वागणूक कशी करायची, चांगली कशी करायची, वाईट कशी करायची हे आमच्यात एवढंच मला एवढं सांगायचं. जास्ती न लावण्यापेक्षा आज 85 वर्षाचा एक महिना त्या टायमाला जोश शाळा नव्हती वाजवली. शाळा होती ते जादूमुळे आम्ही 2 नाट्य समाजाची एकच. तर 85 वर्ष आयुष्य टिकवणं हेच आपला आपण विचार करायचा. त्यांच्या पुढं किती वर्णन केलं मग किती भोगला आज आपण आता माझं काय येतो कशा करता येतो माझे जे मला माझी 2 जाण उभं राहते. त्या वेळेला हा बुद्ध धर्म झाला. ज्या वेळेला आपला समाज कसा होता जो होता आणि हा समाज आता काय रूपावर आलेला आहे जास्त वेळ घेता. प्रत्येकाने आपापल्या मनात विचार करा आणि आपल्या आयुष्याचं जीवन कसं जाईल जास्त कसं शिकल. आता बाबासाहेबांनी जे थोड्याच काळामध्ये त्यांचं जीवन केलं खरं पण त्यांनी जन्मल्यापासून तर शेवटपर्यंत कितीतरी त्यांचा आत्मा पण तेवढं त्यांनी निम्या हिशेब आमच्या जातांनी काय केलं सांगितलं होतं की भारत बौद्ध माहीत आहे त्यांचा आता हे सर्व जे चाललंय ना ठीक आहे. त्याच्यातून राजकारण किती आहे कशी आहे जास्त वेळ न लावता समाजाचा आपला विचार करा, आपल्या वस्तूचा विचार करा, आपल्या भावाचा करा, नातेवाईकांचा करा, काही बांधकांचा करा. सगळं तिथंच आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आहे. जास्त न बोलता मी माझ्या वाजवणी गावातर्फे माझ्या कुटुंबातर्फे भाव जय भीम.